नर्मदे हर. इथे उपस्थित सगळे नर्मदा प्रेमींना माझा साष्टांग दंडवत. का नर्मदा प्रेमी म्हणते? कारण मी बेसिकली टीचर आहे शाळेमध्ये. म्हणजे आता मी जॉब सोडला आहे, परिक्रमेसाठी पण सोडला आहे, आणि नवरा रिटायर झाला तर त्याला वेळ द्यावा म्हणून जॉब सोडला आहे. तर मी जेव्हा शाळेत शिकवते तेव्हा पोरांना इतके शांत, इतके बसलेलं मी कधीच बघत नाही. तुम्ही एवढे प्रेमी आहात ना मैयाचे. हे काहीतरी नियोजन असतं तिचं, म्हणून आज आपण एका ठिकाणी सगळे जमा झालो आहे. म्हणजे मी बोलते माझ्या अंगावर काटा येतोय, जसे दादा आता बोलले. काहीतरी निमित्त असतं. हा फक्त मैयाचा प्रेम आहे, तो आपल्याला एकत्र आणतो. आणि खरंच तो म्हणजे मी जेव्हा 23 वर्षाची होते तेव्हा माझं लग्न झालं. मी बेसिकली इंदोरची, माहेर माझं. तर माझ्याकडे नगर निगमचं पाणी येतं ना, तर तो पूर्ण पाणी नर्मदाचंच येतं. चुकून चुकून कधी मी, कारण सायन्स बॅकग्राऊंड असल्या कारणाने कॉलेज शाळा खूप बिझी असायचे, चुकून कधी नर्मदे हर म्हटलंच नाही. आम्ही ओंकारेश्वरला मम्मा आम्हाला घेऊन जायची. माझी आईला आम्ही मम्मा म्हणतो. मम्मा मला ओंकारेश्वरला घेऊन जायचं. म्हणे आबा बघ नर्मदा, हो कर नमस्कार. अरे काय यार मम्मा, आय वॉज दॅट टाईप ऑफ पीपल, लाईक अशी होते मी त्यावेळेस. म्हणजे मैयाला जेव्हा सांगण्याचा हेतू हा आहे माझा, की जेव्हा तिला काही करवून घ्यायचं असतं तुमच्याकडनं, आज आपण इकडे जमा झालो, नक्कीच सांगते काही ना काही नियोजन आहे. तर मी कधी नर्मदेला बघितलं आणि ती सांगते म्हणून असं नमस्कार केला आणि संपलं. एकदा काय झालं, असं नवरा रिटायर झाला, मी जॉब सोडला आणि बराच वेळ होता. मुलगा आहे तो मोठा आहे, आता 28 वर्षाचा आहे. तो आपल्या कामात आता खूप वेळ आहे माझ्याकडे. म्हणून मी विचार केला की काय करायचं. आणि स्वतःला कधीतरी एक वेळ अशी येते ना, की तुम्हाला असं आतून वाटायला लागतं की तुम्हाला स्वतःला एक्सप्लोअर करायचं आहे. आणि असं मनात होतं. आणि माझा नवरा बेसिकली मैया भक्त आहे, खूप मैया भक्त आहे. मी हे ठरवलंच नाही की मला परिक्रमा जायचं आहे. मी कुठली पुस्तक वाचली नाही कधी काही, कारण मी इतकी काही, दादा खूप ज्ञानी आहे, त्यांनी इतकं सगळं वाचलं, इतकं सगळं सांगितलं. मी ॲक्च्युली इथे ब्लँक पार्टी म्हणूनच कोरा कॅनव्हास घेऊन गेले होते, कारण मला माझी मैया माझ्या चष्म्यानी, माझ्या डोळ्यांनी मला बघायची होती. ऑलरेडी मी एवढे रंग भरून गेले, तर मग ती काय रंगवणार, हा माझा एक वेडा म्हणजे काही भाव म्हणा असा होता. तर जेव्हा मी निघाले ना, जेव्हा दुपारी अशीच आम्ही जेवल्यानंतर आपण असंच बसतो नवऱ्यावर, मी त्याला म्हटलं काय रे संदीप, मी नर्मदे परिक्रमेला जाऊ का? तुम्हाला खोटं वाटेल, विश्वास होणार नाही, द मुमेंट आय सेड की मी जाऊ का, सेकंड सेंटेन्स हो जा ना. दॅट वॉज सो शॉक फॉर मी. का शॉक माझ्याकरता? कारण पटकन तुम्ही घरातून असं एवढे महिन्याकरता निघून जाणं. आणि मे बी माझा नवरा म्हणून बोलला असेल की काय होणार आहे, 2 दिन का पाणी का बुलबुला ठंडा हो जाएगा, किती चालणार आहे तू जाऊन कुठे जाते. जाऊन तर आपण बसच्या मागे धावतो, ट्रेनच्या मागे धावतो, 6:27ची ट्रेन, तेवढंच धावतो की एवढं चालणार नाही. मला ठीक. आणि हेही बोलला मला, आचार्य उदयनची पहिल्या वेळ झाली तर तुझी काय होईल, असापैकी त्यांनी मला म्हणजे प्रेमाने सांगितलं व्हॉटेवर. मग त्याने तिकीट काढला, मी गेले, निघाले. तेव्हापर्यंत मैया होती. पण एक असतं ना फर्स्ट, म्हणजे मैयाला प्रेम होतं, पण मैयाच्या प्रति तो भाव नव्हता तेव्हापर्यंत. निघायचंय, जायचंय, करायचंय, स्वतःला एक्सप्लोअर करायचंय, निघाले. आणि तिकडे गेल्यानंतर ज्या दिवशी मी ठरवलं, त्या दिवशी मला एवढं मात्र एक माहीत होतं की तुम्हाला घरच्यांची परमिशन घ्यायला लागते. तर मग माझ्याकडे परमिशन घेणारे 3च माणसं आहे, माझी आई, माझा नवरा आणि माझा मुलगा. सासू सासरे वगैरे नाही आहे मला. तर मी पहिले नवऱ्याला विचारायचं काय काम आहे, ते पटकन परमिशन दिली. त्यातून मग आईला विचारलं, आई पण म्हणाली हो जा, कारण आई बेसिकली इंदोरची आहे. तो तिने विचार केला की पटकन आपण तिला हो म्हणू, म्हणजे थोडा नाही चालली, येऊन परत माहेरपणाला येऊन जाईल. हा सगळ्यांचं मस्त माझ्याबद्दलचा एकदम गैरसमज होता. पण ती बसली होती, तिने ठरवलं होतं, आणि तिने एका दिवसात नव्हतं ठरवलं. हा जो बीज पेरला माझ्या मनात, तो 2 वर्षापूर्वी तिने तिच्या डायरीत नोंद केलेलं होतं. तर कसं मी तुम्हाला सांगू, त्याच्या आधी सांगते तयारी कशी केली. जायच्या अगोदर ह्या ज्या सगळ्या भौतिक वस्तू आहे ना, मी क्रोसिन घेऊन घेऊ, डोलो घेऊन घेऊ, हा बॅग घेऊन घेऊ, ते सगळं तर मला वाटतं होऊनच जातं प्रत्येकजण. पण ती जी परमिशन असते, जी मुलाकडनं, नवऱ्याकडनं आणि आईकडनं घ्यायची होती, त्यातून दोघांनी हो म्हटलं होतं. आता उरलं एकच, मुलगा. त्याला मी विचारलं फोन करून, तो अमेरिकेत असतो, तर त्याला विचारलं की संकेत काय रे, मी जाऊ का नर्मदा परिक्रमेला? तो म्हणाला हो जा ना. मला ठीक, जाऊ ना? म्हणे हो. सेकंड क्वेश्चन त्याचा होता, किती दिवस लागतील? म्हटलं अरे सांगता येत नाही. 3 दिवस लागतील? अरे नाही म्हटलं, थोडा टाईम लगेगा. तर थोडं मी इंदोरची असल्या कारणाने थोडं हिंदी येतं, तर सॉरी म्हणजे. पण मग तो म्हणा काय
8 दिवस लागतील? नाही, मैंने कहा थोड़ा और टाइम लगेगा. तो क्या 10 दिन लगेंगे? हा त्याचा नॉलेज. नंतर त्यांनी पटकन गुगल केलं आणि मला सुद्धा, आई म्हटलं काय झालं, तू वेडी आहे का? ते गुगल सांगतो इट इज व्हेरी डिफिकल्ट. अरे गुगल सांगतो डिफिकल्ट म्हणजे डिफिकल्ट आहे का? ती बसली ना, अरे असं नसतं आई वगैरे वगैरे जे करून, पण त्यांनी परमिशन दिली, मी निघाले. तिकडे गेल्यानंतर संकल्प केला वगैरे. तिथूनच मैयानी कशी साथ दिली. आणि म्हणजे तुम्ही, मला असं वाटतं मैयाशी तुम्ही जेव्हा संवाद साधता ना, शी स्पीक्स, ती बोलते तुमच्याशी, तुम्ही बोला तिच्याशी. मी एक छोटा इन्सिडेंट सांगते. म्हणजे जेव्हा मी परिक्रमा उचलली, अनिल महाराजांनी सगळं ते विधी वगैरे केली, तेव्हाही हेही म्हटलं नाही याचं लग्न होऊ दे, याचं प्रमोशन होऊ दे, हे होऊ दे, कारण मी त्या हेतूनच गेले नव्हते. मी फक्त इथून गेले, इथे हे मुंबईला सोडून गेले होते आणि इथून गेले होते. हे मुंबईला ठेवलं होतं, कारण परिक्रमेत मी म्हटलं आपला विचार, आपण डोकंच चालवायचं नाही. जो सांगेल इकडे जा तिकडे जायचं, त्यांनी सांगितलं तिकडे, आपल्याला दिसतंय ना हा खड्डा आहे, तो म्हणतोय जा, आपण जायचं. हे मी एक ठरवलं होतं. कशाला ठरवलं? कारण 2 वर्षापूर्वी तिने तिचा डायरेक्ट कसं नोंदवून घेतलं होतं. एकदा काय झालं, मी असेच मॉलमध्ये गेले होते आणि सहजच असं एक 2 वर्षाच्या मुलीचा फ्रॉक उचलला तिथून. हे 2 वर्षापूर्वी मी का उचलला? माझ्या घरात 2 वर्षाची मुलगी नाहीच आहे, मुलाचं लग्नही नाही झालंय अजून, तर 2 वर्षाची मुलगी कुठून येईल, कोणी नाहीच आहे. तो फ्रॉक मी कपाटात ठेवून दिला. मी विसरूनही गेले. आपण बऱ्याच वस्तू घेतो मॉलमध्ये, बाय 1 गेट 1 फ्री वाला, पण तसा नव्हता. तो गुलाबी फ्रॉक घेरदार घेऊन मी तो कपाटात ठेवून दिला. नंतर माझ्या घरात रिनोव्हेशन झालं, तो परत विचार केला त्या पोरीला देऊन दे, पण मला त्याला राहू दे, चांगला आहे, ठेवून दिला. जेव्हा परिक्रमेला निघाले, सगळ्यांनी सांगितलं कन्याभोजन असतं, तर मला असं पटकन वाटलं, अरे तो घेऊ का? हे क्वेश्चन पण रुजवणारी तीच आहे. मी तो फ्रॉक घेतला आणि जिथे आपण बॅगेच्या आत पाठीमागच्या साईडला हे असतं ना, अष्टक वगैरे काही पुस्तकं वगैरे ठेवायची, तिथं तो फ्रॉक ठेवून दिला. आणि आपण जेव्हा एकटे चालतो ना, मला असं वाटतं तेव्हा तुम्ही 100 क्वेश्चन, 1000 भडीमार असतो तुमच्या डोक्यामध्ये. तुम्ही खूप बोलता, स्वतःशी बोलता, मैयाशी बोलता. तुम्ही एक वेळ अशी येते, मला वाटतं तुम्ही मागणं सोडून देता. आज मी वाटते अरे माझ्या मुलाचं लग्न होऊ दे, अरे माझं प्रमोशन होऊ दे, माझं हे होऊ दे. मागून 1दा 2दा 3दा 8दा 15 100 किती वेळा मागाल? तुम्हाला एक दिवस नाही, तिच्याबरोबर 24/7 तिच्यावर चालायचं आहे तुम्हाला. तर तुम्ही एक वेळ अशी येते जेव्हा तुम्ही तुमचं मागणं बंद करता. ती वेळ येते जेव्हा तुमचं हे सगळं बंद होतं ना, तेव्हा ती तुमच्याशी बोलायला लागते. आणि जेव्हा मी तिच्याशी असं बोलत मनातच बोलत होते, माझ्या मनात हे कायम यायचं, हा म्हणतो गुलाबजाम, इच्छा होते गुलाबजाम खाऊ का? मला काय म्हणणार, अरे आपण गुलाबजाम खाणे गए क्या? ते एक बटन दाबलं, झोमॅटो घरात आणून देतो गुलाबजाम, हा प्रकार नव्हता. तर मी तिला एक असंच बोलता बोलले. मी त्यांना मैयाला काय बोलले, मैया हा एक मी फ्रॉक घेतला आहे माझ्याबरोबर, आपण ह्युमन बिंग ना, टर्म्स अँड कंडिशनवर जगणारी माणसं. मी मैयाला, आता मलाच वाटतं की मी तिच्यावर इतकी डिक्टेटरशिप करणारी कोण, पण मी तिला 3 टर्म्स अँड कंडिशन टाकून दिली तिच्यावर. तिला मी एक सांगितलं, मैया तू मी खूप लोकांचं ऐकलं की मैयाने दर्शन दिए, पण मला कळलंच नाही. मैया दर्शन, मला कळलंच नाही. हाते रे की म्हणजे ह्याला काय अर्थ आहे, मला आपल्याला कळलंच नाही म्हटलं तर. म्हटलं मैया तू अशी दर्शन दे की मला तू कळायला पाहिजे पहिली. दुसरी की तुझं वय, हे मला आता लाज वाटते सांगायला, मी तिचं एज पण ठरवून दिलं, तुझं वय 2च वर्ष असायला पाहिजे. आणि तिसरं तुझं नाव नर्मदा असायला पाहिजे. हे मी तिला असं हे का कशाला सांगितलं काय माहीत बोलले. मी जेव्हा बिलासपूरच्या पुढे गेले, म्हणजे बराच म्हणजे अमरकंटक यायच्या अलीकडे, म्हणजे अमरकंटक यायच्या अगोदर बिलासपूरपर्यंत पोचले, म्हणजे किती पुढे निघून गेले होते मी. अमरकंटकला यायच्या अगोदर मी आणि माझ्याबरोबर असं मी एकटीच गेले होते, स्वतःला एक्सप्लोर करणार, म्हणजे कोणालाच घेतलं नव्हतं. परिक्रमेत जसं म्हणतात ना, भेटतात बिछडतात, मिलते बिछडते. तर तिकडे बिलासपूर यायच्या अगोदर एका रस्त्याला काठावर काही माणसं बसली होती, त्यातून एक मुलगी उभी होती आणि ती मुलगी पूर्ण नेकेड होती, काही कपडे घातले नव्हते. सहजच माझ्या मनात आलं, क्या ये बाबाजी इसको कपडे क्यों नहीं पहनाते हो? मी बोलून दिलं असं तिला कि बाबा इसको कपड़े क्यों नहीं पहनाते हो? तो काय म्हणा, मैया ये कपडे ही नहीं पहनती है. मैंने कहा अरे ऐसे कैसे नहीं पहनती, आप इसको पहनाओ. तो मे बी तिचे वडील असतील ते. तर ते काय म्हणाले की वो सुनती ही नहीं है, वो बोलती है उसको एक ही फ्रॉक चाहिए, गुलाबी घेरदार. आई शपथ, द मुमेंट ही सेड की तो गुलाबी, तर मला तेव्हा क्लिक झालं, अरे माझ्या ह्याच्यात आहे तो गुलाबी फ्रॉक आहे, तो घेरदार आहे, तोच तर नसेल. आणि मी इतकी कॉन्फिडंट, मैंने फटाक के सेकंड क्वेश्चन विचारलं, बाबा जी इसकी उम्र कितनी है? वो बोला कितना बोला होगा, 2 साल. आई स्वेअर, मी म्हटलं आता तर
मैया आपल्याला हेच दर्शन देते. आणि मी तर इतकी खुश झाले, मी पटकन ते फ्रॉक काढण्याच्याच ह्याच्यात गेले, खाली बॅग ठेवलं, काढलं आणि मग त्याला द्यायला गेले. तेवढ्यात मी विचारलं, बाबाजी फुल ऑन कॉन्फिडंट, हा एकदम ओव्हर कॉन्फिडन्स, मैया असं 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 तुम्हाला खाली आणून देते, पण देते पण तेवढंच प्रेमाने. मी म्हटलं, बाबाजी इसका नाम क्या है? त्यांनी सांगितलं, इसका नाम पूर्णिमा आहे. मी थोडीशी हिरमुसले, म्हटलं अरे यार आपण जे विचार केलं तर नाहीये, पण चला ठीक आहे, काय कपड्याचं आपण घेऊन बसलोय, ती बिचारी कपडे नाही घातले काय, तर आपण तिला एक काम करू, तिला हे फ्रॉक देऊन देऊ. मी तो घेतला, फ्रॉक काढला, तिला घातला. तर म्हणाले फोटो काढू, म्हणे काढ. ते म्हणे ह्याच्यावर खेळू, काढ माझं कॅप घाल. तिने माझ्यावर गोल गोल फिरली वगैरे, सगळं छान. आणि मग त्याला निघताना मी त्याला नमस्कार केला त्या पोरीला, आणि मला डोकंच नाही चाललं की माझ्याकडे सगळं सामान आहे पूजेचं, की ती मैया असेल, आपण तिला हळद कुंकू लावू किंवा काहीतरी करू. म्हणजे ती नाही आपल्याला त्यावेळेस, आपण त्या भानात नसतो कदाचित. असं मला वाटतं की कधी अकल्पितपणे तुमच्यासमोर एखादं आनंद आला ना, तर तुमची वाचा बंद होते, फक्त तुमचं हा अविरल अश्रू वाहतात तुमचे, तुम्हाला काही सुचत नाही. त्यामुळे माझं ना डोकंच नाही चाललं. आणि मग मी तिला काय म्हटलं की त्याला नमस्कार केले आणि मी निघाले. मी निघून टर्न करतच होते, तेवढा तो बाबा काय म्हणाला की मैया ये तुम्हारी मैया है. मैंने कहा हाँ बाबा जी ये मेरी मैया है. नहीं नहीं मैया जी ये सच में तुम्हारी मैया. मैंने कहा हाँ बाबा जी, कारण तिकडे छोटी पोरगीला मैयाच म्हणतात. पण हाँ बाबा जी ये मेरी मैया आहे असं म्हणून मी निघाले. आणि तो सेकंड सेंटेन्स जो बोलला ना, त्यानंतर मग मी चढे चूप करून पूर्ण रस्ता 47 किलोमीटर रडत रडत काढला. आणि तो सेंटेन्स काय होता, तो बोला, मैया जी इसका नाम, ये पूर्णिमा को हुई इसके लिए इसका नाम पूनम रखा है हमने, पर जब ये पैदा हुई थी ना तो इसकी माँ ने इसका नाम नर्मदा रखा था. अशी रडले त्या दिवशी. आणि मग मी जे धडाधड थांबलेच नाही, जे चालले धाड 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 धाड. मलाही जसं दादा बोलले 42, मी 47 चालले, ते पण मला नाही कळलं, एकाच्या पॅडोमीटरनी सांगितलं. कारण तो मुमेंटच तसा होता की मी एक तर मला हे सहनच होईना की मी तिच्यावर दादागिरी करणारी कोण. म्हणजे ती, मला असं वाटतं की तुम्ही तिच्याशी बोलला ना, ती बोलते तुमच्याशी. मी सुरू केली 26 नोव्हेंबर 2023ला आणि 7 मार्च 2024ला, म्हणजे 103 दिवस माझी परिक्रमा. ठरवलं नव्हतं, काही ठिकाणी आमचे बरोबरीचे आजारी पडले, तर काही तर मी थांबले. पण असं काही ठिकाणी चौरास म्हणून एक गाव आहे, दादांना माहिती आहे चौरास, इतकं सुंदर गाव आहे, इतकं सुंदर. मैया अशी, तुम्ही बसला ना अशी मैया आहे समोर, म्हणजे तुम्ही डोळे बंद केले तर मैया दिसते, डोळे उघडले तर मैया दिसते. त्या ठिकाणी आवर्जून, आता मी साधनेला जाणार आहे, एवढं सुंदर स्थान आहे, तर तिकडे म्हणजे मी असं काही न ठरवता 103 दिवसात. आणि मला असं वाटतं की मैया इटसेल्फ इज अ युनिव्हर्सिटी. ती दररोज तुम्हाला एक धडा शिकवते. माझ्यामध्ये दादा माझ्याशी आणि ताई माझ्याशी कन्व्हिन्स होती, कारण ती रोज तुम्हाला एक शिकवते. फक्त तुम्ही इथे रात्री विचार करायला पाहिजे. तसं ते दादा म्हणाले की आम्ही 30 किलोमीटर चाललो आणि परत त्यांनी साधना केली. आम्ही बायका काय करायचो, आम्ही 30 किलोमीटर 25 किलो 40 किलोमीटर जे काय चाललो, तर म्हणजे मला असं वाटतं की साधनेपेक्षा सेवा खूप महत्त्वाची आहे. कारण तुम्ही जेव्हा आश्रमात जाता, तो ऑलरेडी आम्ही खूप बदनाम आहे महाराष्ट्रीयन लोक तिकडे, खूपच बदनाम आहे तिकडे महाराष्ट्रीयन लोक. कारण आम्हाला, म्हणजे मी कोणाला दोष नाही देते, आपल्या रक्तातच शिरून गेले कदाचित टक 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 चालणं, फास्ट राहणं लोकलमध्ये. आम्हाला म्हणजे तो माणूस दिवसभर चहा करून तुमच्यासाठी उभा आहे आणि आमच्याकडे इतकाही वेळ नाही आहे की आपण शूज काढून आत येऊन चहा भैया बाबाजी वहीं से दे दो. अरे तुम्ही त्याचा भाव पण बघत नाही. इतकं सुंदर एकाने शब्द मला तिकडे सांगितला ना, काय की अन्न क्षेत्र का अन्न और साधक का क्षण अगर तुमने बर्बाद किया तो तुम्हें कहीं भी पश्चाताप का मार्ग नहीं है. कारण आपण वायफळ बळबळ करतो, बाबा ये आश्रम कितने साल पुराना है, आपको क्या अनुभूती. अरे तुम्ही त्यांच्या लेवलपर्यंत पोहोचूच नका. ते ऑलरेडी तिथे स्थान बसले ना, तिथे तो स्थान ऑलरेडी इतका उंच आहे. तुम्ही तिथपर्यंत, तुम्ही 4 दिवस, आपल्याला AC एका मिनिटात आपल्याला अरे गरमी होते, आपल्याला गरम पाणी पाहिजे, ते कसे थंड पाण्यात. म्हणजे काही गोष्टी ना, आता थंड पाण्यात मला आठवलं, एक ठिकाण होतं, दादा कुठे थांबायचं मला सांगा. कारण जो परिक्रमा करून येतो ना, मला वाटतं तो इतका बडबडा होता तो की त्याला खूप सांगायचं असतं, तर तुम्ही मला सांगा. तर खरंच सांगा. हां, तर एक ठिकाणी काय झालं, म्हणजे मी एक छोटासा मुलगा खटियावर झोपला होता. त्यांनी मला सांगितलं, मैया चाय पिणे आओ. खूप वेळा सगळेच बोलवतात चहा प्यायला, नाही आपण नाही म्हणायचं. ह्याचा मला मैयानी खूप छान अनुभव दिलाय. मी त्यांना सांगितलं,
खूप छान. मैयाने सट्टाक वाजवली पण आहे मला की चहा तू एकदा नाही बोलली ना, आता पूर्ण दिवस कशी तिने उपाशी दिली. अन्न हे पूर्ण ब्रह्म. मी गजानन महाराजांची भक्त असता कारणाने नुसतं म्हणत गेले अन्न हे पूर्ण पहिला अध्याय, पण त्याची अनुभूती तिकडे मैयाने दिली की अन्न काय असतं. 4:30 वाजेपर्यंत मस्त उपाशी ठेवलं तिने. जेव्हा अक्षरशः भिक्षांदेही केलं तेव्हा अन्न मिळालं, आणि तो पण आम्ही कसं घेतला माहिती आहे. तर जेव्हा मी तिकडे गेले, मी भाव सांगत होते ना, तर आम्ही जेव्हा तिकडे त्या मुलाने बोलवलं, तो अपंग होता मुलगा, पायाने तो चालत नव्हता, आणि इतकं प्रेमाने बोलवलं. आम्ही चहा प्यायला गेलो. माताजी चाय बनाओ, मैंने कहा हाँ चलेगी. उसने सहज तिकडे हा कॉमन प्रश्न आहे, सगळे विचारतात कौन जिले से हो, कहाँ से आए हो, कब परिक्रम उठे, हा कायमच सगळे विचारतात है ना. तर मी सांगितलं की ये जिले से हो वगैरे, ठीक आहे. तिने नाव विचारलं, तर मी सांगितलं आबा कुलकर्णी. तर तिकडचे कुलकर्णी मधला ब्राह्मण हो क्या, मैंने कहा हाँ ब्राह्मण हूँ. ठीक. मग ती म्हणे मी चाय बना के लाती. मैंने कहा ठीक. तर ती आत गेली. तेव्हा वाजले होते संध्याकाळचे काहीतरी, म्हणजे सूर्यास्त, आणि आम्हाला आश्रम, कारण मी एकटीच असल्या कारणाने ना आश्रम लवकर शोधणं गरजेचं आहे कुठेतरी. तर तिकडे ती गेली, आणि 5 मिनटं झाले आली नाही, 10 मिनटं झाले नाही, 20 मिनटं झाले आले नाही, अर्धा तास मी वाट बघते. आणि आपण इतके खरंच सेल्फिश आहोत की आपण फक्त टाईम बघतो, मला आश्रमात जायचंय, मला हे करायचंय, मला ते करायचंय. आपण तिचं भावने बघ, किती मैया रोज एक शिकवते. तर मी अर्धा तासानंतर ती बाई आली आणि तिने मला चहा दिला. मी पटपट पटपट चहा प्यायला. मैंने का मग निघताना ना आपण छानपैकी मस्त एक टोणा मारून जातो ना, तिला बोले मैया थोड़ा लेट हो गया ना, थोड़ा आप जल्दी आते तो मुझे आश्रम जाना है, क्योंकि अभी ढूंढना आश्रम कितना दूर है यहाँ से. तो मेरे को बोली कि माता जी चाय बनाने को थोड़ा टाइम लग गया, ऊपर ना थोड़ा आप ब्राह्मण हो ना. तो मैंने कहा तो क्या, तो घर में पानी नहीं था. तो मैंने कहा अरे पाणी नाही था मतलब, हंडे भरून ठेवलेले आहे एवढे तिच्या घरात, मंडला जिल्हा एवढं तिच्याकडे, दिंडोरीमध्ये होते, एवढे पाणी भरून हंडे भरलेले, 3-4 त्यांच्याकडे पाण्यात, त्यांनाच प्यायला नाही, ते आपल्याला काय देतील. तरी तिने मला आणून दिलं. मी म्हणे तो फिर पाणी नव्हता, चहा कसं काही नाही केलं. तेवढा भाव केवढा इथपर्यंत मला लागला. तिने काय बोलली माहिती आहे, भैया ब्राह्मण हो ना, आपको ऐसे कैसे चाय पिलाऊंगी. म्हणजे तिने मला नाही, माझ्यातली मैयाला तिने किती रिस्पेक्ट दिलाय, जे मला शिकण्यासारखं होतं. ती म्हणाली आप ब्राह्मण हो ना. मैं गई वहाँ पे, म्हणजे जिथे पाणी होतं तिथपर्यंत ती चालत गेली. तिथे तिने स्नान केलं, तिथे तिकडचं पाणी भरलं, घरी आली, चूल पेटवली, चुलीला पाण्याने शिंपडलं, पेटवून त्याच्यावर चहा करून मग मला चहा आणून दिला. हा भाव मला एवढा मनापर्यंत वाटला की आपण एक कप चहा करताना आपल्याला किती मिनटं लागतो, पण तिचा भाव की ती मैया आहे, तिला किती शुद्ध भावेने मी तिला देईन. हे सगळं छोट्या छोट्या गोष्टी आहे ना. हा रात्री जेव्हा आपण झोपतो, तुम्ही हे विचार करायचे की रात्री आज काय शिकलो. तिथे ती खरंच रोजची युनिव्हर्सिटी आहे. आणि मला असं वाटतं की ती अशी, म्हणजे मैया मुवमेंट मी जसं स्टार्ट केलं ना, तर मी आपला एक साधा एक दंड उचलून घेतला. तो पण हे विचार करून, जसं की मनीषाताई बोलली ना की आम्हाला दंडाची काय, पण दंडाचं काय महत्त्व असतं ते बरोबर कळतं. मी साधासा एक दंड हलका असं बघून, जो आपल्याला एकदम हलका आहे तसं मी हलकासा दंड उचलला, आणि असं विचार करून की हा दंड म्हणजे आपल्याला फक्त टेकवायचं आहे. तेव्हा काय खप्परमाल काय असतं, शूलपाणी काय असतं, ते काही कल्पना खरंच नव्हती. पण आता खप्परमाल खूप छान. पण खरंच तुम्ही सगळेजण खरंच एकदा कराच. म्हणजे जे आनंद आहे ना, म्हणजे मला असं वाटतं जो ब्रह्मानंद मी घेतला आहे ना, सगळ्यांनी घ्यावं. तर मी त्या दंड उचलला, असं साधा घेतलाय मी, आणि मग थोडे पर्यंत पुढे गेले. मला असं वाटलं की काहीतरी ह्या दंडामध्ये आवाज येतोय, पण ते असं वाटलं की नुसतंच आवाज येतोय. परत थोडे गेले तर परत आवाज येतोय. आणि जेव्हा आपण संध्याकाळी आरती करतो ना, तेव्हा आपण सगळं पूजा करतो, तेव्हा असं दंडाला पण असं आडवं ठेवून त्याला पण हे धुवून वगैरे आणतो. तर तेव्हा ठेवलं, परत आवाज आला, परत दुसऱ्या दिवशी पण आवाज आला. पण हे आपलं मन ना, आपल्याला पटकन सगळ्या गोष्टी डायजेस्ट होत नाही, आपण विचार नाही करत. मग त्या आवाजामध्ये मला तेव्हा पण काही लक्षात नाही, हा आवाज काय येतोय, काही नाही येते. एक मला नंतर लक्षात आलं की मी जेव्हा परिक्रमेतून निघाले, तर म्हणजे जसं दादा म्हणतात की खरंच माझी नाही, मैयानी करून घेतलेली परिक्रमा आहे ते. आणि आई वडिलांची पुण्य आहे. जसं मी जन्माला यायच्या अगोदरपासून माझी आई जेव्हा 16 वर्षाची तेव्हापासून गजानन महाराज करते, तर तिचे जे संस्कार तिने मला टाकले, तर महाराज माझ्याबरोबर कायमच आहे हे माहीत आहे. मी जाऊन शेगावला दर्शन करून मगच परिक्रमा उचलली. तर ते मी एक पटकन त्यांना असं बोलून गेले की बाबा तुम्ही माझ्याबरोबर आहात ना, कारण आम्हाला आईनी गजानन महाराज असं महाराज म्हणून नाही, आजोबा म्हणूनच ट्रीट केलं, की त्यांचे वडील आमचे आजोबा असं, अरे तुरेकडून बाबा माझी एक्झाम आहे, बाबा असं करायचं, बाबा तसं.
तर मी त्यांना म्हटलं, बाबा तुम्ही माझ्याबरोबर आहात तर मला असं जाणीव करून द्या बाबा, हे असं नाही की तुम्ही आहेत, असं मी बोलले त्यांना. मी म्हटलं ना, तुम्ही बोला मैयाशी, ती बोलते तुमच्याशी, ती ऐकते तुम्हाला. मी असं बोलले त्यांना. आणि मग दंड काय झालं, दंड असं ठेवलेला. आणि त्यानंतर मी बडवानीला माझा भाऊ आला तर भेटायला. मी त्याला पण ऐकवलं की भाई ते कुछ आवाज आ रहा है क्या रे इसमें. तुम्हाला काही नाही, ते ट्रक बिकच्या आवाजात त्याला आला नाही. नंतर थोड्या वेळ बकावानंतर एक लांबून एक माणूस आला आणि धावत धावत साधी लाल छोटीशी चिंदी घेऊन आला. आणि ती चिंदी त्यांनी त्या पटकन येऊन, असं सहसा कोणी आपल्या इतक्या जवळ येत नाही, कोणीही नाही येत असा की तुम्ही काय वगैरे असं, कारण सगळेजण आपल्या आपल्यातच असतात चालण्याच्या. तर तेव्हा आला आणि त्यांनी लाल चिंदी पटकन माझ्या दंडला बांधली आणि नमस्कार, दंडाला नमस्कार केला, नर्मदे हार करून निघून गेला. मला तेव्हाही कळलं नाही की हा असं का केला. ते दंड अजूनही माझ्याकडे आहे आणि ती चिंदी पण तशीच आहे. त्यांनी त्या दंडाला नमस्कार केला आणि तेरी परिक्रमा कल्याणो तेरी परिक्रमा सफल होगी करून तो असं बोलून गेला. तर हे काय आपण नॉर्मल सेंटेन्स वाटला, मला तेवढ्यात काहीच जाणवलं नाही. नंतर मी असं जसं बोलले होते ना, बाबा तुम्ही माझ्याबरोबर आहात, तर चालता चालता तो बांबूचा असतो, तो खाली एक छोटा होल असतो है ना बांबूमध्ये. तर तिथे एक छोटा होल झाला, म्हणजे टेकत 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 तो असा खालतून थोडासा ओपन झाला. तिथून एक छोटासा कंकड आत गेला आणि परत दुसरा कंकड आत गेला आणि तो ब्लॉक होऊन गेला. तर जेव्हा मी अशी करायचे तेव्हा तो कंकड टडिंग इथपर्यंत जायचा, मी अशी करायचे तो टडिंग ह्या साईडला यायचा. तेव्हा मला लक्षात आलं की बाबा काय गजानन महाराज शंकरचा रूप आहे आणि नर्मदेत म्हणतात की हर कंकर शंकर का रूप होत आहे. तर ते शंकराच्या रूपाने सतत माझ्याबरोबर होते. आणि त्या दंडाला आज पण मी, जर तुम्ही फील कराल, खरं सांगते, त्या तुम्हाला त्याच्यात व्हायब्रेशन आपल्याला जाणवतात. ते मला तेव्हा फील नाही झाले, कारण माझे चक्षु तेवढे, मी इतके आध्यात्मिक क्षेत्रात नाही आहे काही असे. पण त्या साधूला, तो कोण आला कुठून आला, त्याला ते सिद्धी जाणवली, त्यांनी तो बांधला त्याच्यावर. तर मला असं वाटतं की तो देतो तुम्हाला, तो ती भरभरून देते. आणि ती कशी, म्हणजे ती एक 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 आज परिक्रमेत तर मैया होतीच माझ्यासोबत, आहेच, म्हणजे सगळ्यांसोबतच असते ती, येते. पण परिक्रमेनंतर पण ती कशी, मला असं वाटतं की मैया LIC सारखी आहे, जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी. तसं परिक्रमे मी, परिक्रमे के बाद भी. कसं आहे माहिती आहे, मी 5 मिनटं, तर मी जसं मी तुम्हाला सांगते ना, LIC जिंदगी के साथ भी परिक्रमे के बाद भी. मी परिक्रमेनंतर जलकोटीला गेले, जे महेश्वरच्या बाजूला आहे, ते तिकडे ना एका आश्रमात गेले. तर मी म्हटलं आता फक्त सेवा करायची आहे, नर्मदेला भेट द्यायला जाऊया आपण. तिकडे नर्मदेला रोज संध्याकाळी आश्रमच्या बाहेरच जलकोटीला तिकडे मैया छान वाहते. मी तिकडे अशी रोज संध्याकाळी आम्ही जायचो, तिथे स्नान करायचो, तिथे दिवा लावायचो. तर ज्या आश्रमात मी थांबले होते त्या आश्रमाचे जे मालक होते ते नव्हते, तर त्यांनी आम्हाला घर देऊन दिलं होतं. त्यांनी पण त्यांच्याकडे दिवा नाही आहे, तो गाव आहे जलकोटी, छोटासा गाव आहे, दिवाही नव्हता आमच्याकडे. तर मी काय रोज वाटी घेऊन जायचे आणि त्यांची वाटी काळी होणार. तर मी मैयाला म्हटलं, अरे त्यांची वस्तू खराब होईल यार, मला दिवा मिळाला चांगला. आणि मी असं मैयाच्या काठावर दिवा शोधते. मला दिवा म्हणजे मिळाला, पण तो तुटलेला दिवा. मैयाला परत बोलते, एक असं दिवा मिळाला ना तर चांगलं आहे. मग चालता चालता पटकन पायाला एक असा दगड लागला, तो उचलला मी दगड. आणि तो दगड आपण म्हणजे असं दगडच होता. जेव्हा मी त्याला उलटं करून असं बघितलं, तर आपण पुरणपोळी कसं मोदक कसं करतो ना, दगड त्या फॉर्ममध्ये, पुरण भरायच्या अगोदर पोळीला कसं करतो त्या फॉर्ममध्ये दगड आहे. असा फोल्ड केलेला, त्याच्यात 1 चमचा तूपच मावतो आणि एकच वाती मारते, एवढी की 1 आरती होईल तेवढी. तर म्हणून मी सांगते ना, मैया नंतर पण आहे. म्हणजे तुम्ही जे बोलता मैयाशी, तुम्ही, मी आता माझ्या ह्याच्या परिक्रमेनंतर आम्ही ओंकारेश्वरला गेलो भेट द्यायला, मैयाला भेटू. त्या मग परत मुंबईला आल्यानंतर कधी भेट होणार. तर माझ्याबरोबर 18 बायका होते. म्हटलं चला सगळे जाऊन परिक्रमेला, आणि सगळ्यांना ओंकारेश्वर गेले. मैया एक 1.5 फूट खाली होती. मी म्हटलं आपण इकडे सगळ्या आरती करू. नाही म्हणे, इकडे नको आरती करूया, तिथे थोडं अरे घसरायला होईल. आणि कारण तिकडे आम्ही सगळ्यांनी दिवे हातात घेतले होते, तर सगळ्यांना दिवे सोडायचे होते. तर मैया 1.5 फूट खाली होती, माहीत नाही का. तर मी त्यांना सांगितलं आपण एक काम करू, असं स्टेप्सवर बसू आणि 3 ओंकार करू आणि 108 वेळा नर्मदे हर म्हणू आणि मग आपण आरती करू, दिवे सोडू. आणि मी यांना सांगितलं की ओम कसं घ्यायचं, मी माझ्या नॉलेजप्रमाणे करते तसं. मी त्यांना म्हटलं ह्या पद्धतीने म वर जास्त आपण जोर द्यायचा, असं करू आणि 3 वेळा करू आणि कोणी हलू नका. मी पहिला ओंकार घेतला, सगळ्यांनी ऐकला. आम्ही 18 बायको होतो, स्टेप बाय स्टेप बसले होते. पहिल्या स्टेपवर 6-7 होते, सेकंडवर मी बसले, थर्डवर एक अंकित. पहिला ओंकार घेतला आणि
ओंकार म्हटल्या म्हटल्या माझ्या पुढची थोडीशी हलचल झाली. मी म्हटलं अरे आपल्याला पेशन्स नाही सोड, आपण डोळे बंद करून ओंकार म्हणू. दुसरा ओंकार म्हटला तर समोरच्या माणसं एकदम हलायला लागले. तिसरा ओंकार म्हणते ने म्हणते की तो मैयाचा 1.5 फूट पाणी इथपर्यंत सगळ्या आमच्या गुडघ्यापर्यंत आला. हे सगळ्यांनी बघितलं. ते कशाला आला, कारण आम्ही मैयाला बोलत होतो ना, आम्ही आरती केल्यानंतर कसं सोडणार, तर मैया इथपर्यंत वर आली. आणि मग आम्ही अक्षरशः आम्ही इतके भारवले होतो की आम्ही व्हिडिओ काही घेतले नाही. आम्ही सगळे 18 बायकांनी सगळ्यांनी त्याच्या दिवे सोडले, आरती केली. आणि जसंच आरती केली तर सगळं पाणी परत नॉर्मल होऊन गेला. बघा मैया येते तुम्हाला भेटायला, फक्त तुम्ही तेवढ्या भावनी करा. आणि मला असं वाटतं की जसं दादा बोलले की साधना करण्याकरता ना, म्हणजे जर आपल्यात इच्छा आहे ना साधना करायची, तर फक्त तुम्ही मैयाकडे जा, ती साधना तीच करून घेते. मला ज्या दिवशी मी ठरवलं की आज परिक्रमाला निघायचं आहे, तो दिवस दुसऱ्या दिवशी ओव्हर एक्साइटमेंटमुळे 3:57ला जाग आली मला. आणि आजचा दिवस आहे. आजपर्यंत मला ब्रह्ममुहूर्तावर आपोआप जाग येते. मी ध्यान का जाग येते हेही मला माहीत नाही, ध्यान कसं लावतात मला हेही माहीत नाही, कसं म्हणजे काय करायचं काय. पण तिला सांगितलं आहे की ध्यान कसं लावायचं, साधना काय करायची ती सांगते. ती बोलते तुमच्याशी. मी का इतकं कडकडून सांगते, कारण मला जो तिकडे आनंद मिळाला आहे ना, आता मला वाटतं रिअली हे आपण कमवतो इथे पीस ऑफ पेपर आहे. तिकडे खरंच पीस ऑफ पेपर येते. पैशाची गरजच नाही आहे, वस्तूची गरज नाही. किती माणसं मी बघितले ज्यांच्याकडे दंड कमंडल बॅग काहीच नाही आहे, मैया देते आपोआप, सगळ्यांना देते. तर ती इतकी भरभरून द्यायला निघाली. आपल्याला फक्त तिथपर्यंत जायचं आहे आणि घेऊन यायचं आहे. मला म्हणजे एवढा आनंद मिळेल. आणि तिने 2 वर्षापुढे जर मला निवडलंय, आज आपल्या सगळ्यांना इतकं छान निवडलंय, तर एक शॉर्टमध्ये फक्त एकच सेंटेन्स सांगते की एका काळी माझ्याकरता मैया पाणी होती. जसं मी आई बोलायची ना, ती पाणी कधी ती जलमध्ये झाली, ते जल कधी देवीमध्ये झालं, आणि देवी कधी माझी मैया झाली ते मलाच माझं कळलं नाही. खरंच नर्मदे हर. सॉरी खूप वेळ घेतला, पण हे टॉपिकच तसं आहे. अगदी संपणारा विषय आहे, त्यामुळे पण आवडतं घेणं आपलं काम आहे. पण मी खरंच आवर्जून सांगते, तुम्ही सगळेजण बसने का होईना दर्शन मात्र, दादानी सांगितलं ना, दर्शन आहे इतकं आनंद आहे. तुम्ही मैयाला बघितला वेळ लागतं. तुम्ही बसने करा, ज्यांना होत नाही त्यांनी बसने करा. प्रवीण आणि शेखर अतिशय व्यवस्थित परिक्रमा करून घेतात. आणि अगदी आरती, तुमचं अष्टक वगैरे सगळं, फेर धरणं, हे सुद्धा सगळं मैयाच्या किनारी ते करून घेतात. आणि खूप काळजी घेतात सगळ्यांची. म्हणजे मैया किनारी आहे असंच मी म्हणत नाहीये. प्रत्येक ट्रिपमध्ये आपली मुलं आपल्या बरोबर आहेत ना, आपण बिंदास असतो. काकू तुम्हाला जेवढं उचलता येईल तेवढं उचला, बाकीचं मी बघतो, अशी ही दोन्ही मुलं आहेत. त्यामुळे आम्हाला ती मुलंच आहेत आमची. देऊन सगळ्यांनी इथे आलात त्याबद्दल दोस्ती आनंद यात्रेतर्फे सगळ्यांचे धन्यवाद. त्याचबरोबर भारत भ्रमंती यूट्यूब चॅनलचे जे सर आहेत तामणकर सर, ते इथे आले आणि त्यांनी जे आपलं पूर्ण शूटिंग केलं आणि ते आता यूट्यूब चॅनलवरती टाकणार आहे. त्यांचा भारत भ्रमंती हा चॅनल आहे. तर तुमचा मोबाईल नंबर आम्ही घेतलेला आहे, त्याच्यावर सगळ्यांना त्याची लिंक पाठवून देऊ या कार्यक्रमाची. तुम्ही शेअर करू शकता, लाईक करू शकता. आणि त्याचा जो आपला कार्यक्रम झाला तो आपल्या नातेवाईकांना वगैरे तुम्ही जे इथे आलेले नाहीये त्यांना तुम्ही तो दाखवू शकता. त्याचबरोबर आमच्या आधारस्तंभ मनीषा कर्वे मॅडम, त्याचबरोबर कुलकर्णी मॅडम, कुलकर्णी सर हे इथे आले आणि त्यांनी आमच्या विनंतीस मान देऊन जे त्यांचे मनोगत व्यक्त केले त्याबद्दल दोस्ती टूर अँड ट्रॅव्हल्स तर्फे आणि आनंदी यात्रेतर्फे मी त्यांचे धन्यवाद देतो. आणि आता आपण नर्मदेचा एक उद्घोष करून आपण कार्यक्रम संपूया. बाहेर चहापान आणि अल्पोपहाराची सोय केलेली आहे, सगळ्यांनी निघून जायचं आहे. आणि असाच प्रतिसाद पुढे आपण प्रत्येकी 2 महिन्यांनी आपण असे कार्यक्रम ठेवणार आहे. तर त्याप्रमाणे तुम्हाला निमंत्रण देण्यात येईल. आणि त्याच्यामध्ये फक्त आपण काय करणार, त्या सणांचा एकदम सगळे अजून काही गोष्टी असतील त्यांना त्याप्रमाणे आपण असं नियोजन केलेलं आहे. धन्यवाद. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदा मैया की जय.